गोंदिया जिल्ह्यातील इसापूर येथील खून प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून खून प्रियकराच्या मदतीने केला असल्याची कबुली मृतकाच्या पत्नीने दिली आहे। तिच्या प्रेमवीराला पळून जात असताना यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथून अटक करण्यात आली आहे। मृतक मेघश्यामची पत्नी वैशालीचे इंस्टाग्रामवर 2 वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील तेजेराव गादगे वय 22 वर्ष याच्याशी ओळख झाली। ओळखीचे रूपांतर मैत्री व प्रेमात झाले। प्रेमात अडसर ठरलेल्या मेघश्यामला संपविण्याचा कट दोघांनी रचला। वैशालीने त्याला गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी येथे बोलावून घेतले। तो दुपारी इसापूर येथे आला। रात्री 12 वाजताच्या सुमारास तो मेघश्यामच्या घरी आला। वैशालीने तो येणार म्हणून घरामागचे दार उघडे ठेवले होते। त्याने प्रवेश केला। ठरवल्याप्रमाणे दोघांनीही मेघश्याम रात्री झोपी गेला असताना दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला व सकाळी उठल्यानंतर मेघश्यामचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला। मात्र नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले। पोलिसांनी या घटनेचा सडा लावत मृतकाची पत्नी वैशाली व तिचा नांदेड जिल्ह्यातील प्रियकर या दोघांना अटक केली असून भादवीच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोघांनाही 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। दिनांक 12 जून 2024 रोजी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथे अशी माहिती मिळाली की मौजे इसापूर येथील इसम नामे मेघश्याम कुंडलिक भावे ज्याचे वय 42 वर्षे होते याचा आकस्मिक मृत्यू झालेला आहे। परंतु त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्याच्या गळ्यावर कोणीतरी वस्तूने आवळल्याच्या खुणा दिसल्यामुळे घटनास्थळी पोलीस तात्काळ पोहोचले। पोलिसांना थोडा संशयास्पद मृत्यू वाटल्यामुळे पोलिसांनी तात्काळ जी डेड बॉडी होती ते सरकारी दवाखाना अर्जुनी मोरगाव येथे आणण्यात आले। त्यानुसार शवाचे शवविच्छेदन करण्यात आले। दरम्यानच्या काळामध्ये मैताची पत्नी वैशाली मेघश्याम भावे हिची विचारपूस केली असता तिने आपल्या मित्राच्या मदतीने आपल्या पतीचा दिनांक 11 जून 2024च्या रात्री गळा आवळून खून केल्याची कबुली दिलेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये 12 जून 2024 रोजी फरार आरोपी जो होता ज्याचे नाव तेजेराव भुजंग गादगे हा राहणार बिलोली नांदेड येथील असून हा खून करून फरार झालेला असल्यामुळे त्याचा सायबर सेलच्या माध्यमातून मागोवा घेतला असता त्याचे लोकेशन पुसद येथील आढळल्याने पुसद पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले व अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले। 12 जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली असून दिनांक 13 जून रोजी माननीय न्यायालयासमक्ष दोन्ही आरोपींना हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 18 जून 2024 पर्यंत पोलीस कस्टडियल रिमांड देण्यात आलेली आहे। या अनुषंगाने सदरील गुन्ह्याबाबत अपराध क्रमांक 124/2024 दाखल करण्यात आला असून पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील हे करत आहेत। धन्यवाद। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।